त्याला कसं मला परीक्षेचा हॅलो, येतोय का आवाज? हो, येतोय आवाज. ओके, गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून झाली सर. मॉर्निंग अरे बापरे, आम्हाला आणखीन पण गुड मॉर्निंगच वाटायला. मग काय म्हणता, खूप दिवसाने गाठ भेटे, सगळी मंडळी आलेली आहे, काम सगळे सोडून. संडेला एन्जॉय करायचं असतं, सगळं करायचं असतं, पण काय ह्या कुणाला ठेवलं असेल सेशन काय माहित म्हणावं. नाही बा, आम्हाला तर पैसे कमवायचे आहेत उद्याच्या तारखेत आणि 4 तारखेच्या ह्याच्यात. तुम्हाला कमवायचे असतील ठीक आहे, नसेल प्लीज एंजॉय, बी कंटिन्यू. पार्टी शार्टी होगी आपकी कुछ ना कुछ संडे की. यस नो? No. किती जण आहेत आज? तरी पण 32च आहेत, बाकीच्यांना नकोय. मग काय म्हणते इलेक्शनचा रिझल्ट? सॉरी, बीजेपी काय? आपकी बार मोदी सरकार. अबकी बार मोदी सरकार. ओके, मोदीच आहे सर. मोदीच आहे फिक्स? पक्का. पक्का. ओके, असं कोण आहे का की बीजेपी नाही येणार आणि दुसरं कोणतरी येणार आहे असं म्हणणार? त्या ग्रुपवरती कोणतरी होतं, काँग्रेसचे सीट्स यायलेत म्हणून. कोण होतं? मीच होतो सर, श्रीकांत गोत्रे. नाही, आम्ही माझे तर मित्र हे बघतो ना, न्यूज बघतो ना, तर ते न्यूज मध्ये ज्या गोष्टी होतात त्या मी फक्त शेअर केल्या. बाकी काय माहितीये, बीजेपी येणार हे कन्फर्म आहे, माहितीये. ओके, हे बघा, आता मी तुम्हाला रियालिटी सांगेन. सगळ्या गोष्टी व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवा. पॅनिक सिच्युएशन मध्ये हो म्हणजे जाऊ नका, अथवा पॅनिक होऊ पण नका. जे पण असेल सिम्पल वे मध्ये ठेवा. इलेक्शनचं रिझल्ट म्हणजे खूप पैसा बनतो, खूप पैसा आहे, 1000 रुपयाचे लाख रुपये बनतील, ह्या गोष्टी अशा खूप सर्जन ऐकला असेल. बट एंड ऑफ अशा गोष्टी पण आहेत जे की तिथं आपल्याला थोडंसं सांभाळून घ्यावं लागतं स्वतःला. मी स्वतः आता, कोण आपल्यामध्ये आहे का हो जो की फ्रायडेला अशी कॉल पोझिशन घेतला आहे आणि तो BTST केलाय मंडेसाठी? एनीवन आहे का कोण? नो? नाही. हा,
सो आपण एक प्रोफेशनल ट्रेडर आहोत. आपण आपली जी पण सायकोलॉजी ठेवली आपण जे आपलं माइंडसेट ठेवलेलं आहे ना, ते एक वेगळ्या लेवलचं आहे, जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हेच गोष्ट तुम्हाला कंटिन्यू पुढेपर्यंत घेऊन जायचं म्हणून. आपल्यामध्ये कोणच असं नाही की जे थुक्केबाजी करतं, सट्टेबाजी करतं अथवा गॅम्बलिंग करतं. आपल्यामध्ये कोणच नाही. आपण पूर्ण प्रोफेशनल, आपण वर्कआउट करून त्याच्यावरती स्टडी करूनच सगळ्या गोष्टी घेतो पुढं. तर तेच गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, तेच गोष्ट कंटिन्यू पुढे ठेवा. आता जे की मंडेला आता एक्झिट पोल असं म्हणतं की ॲक्च्युली जे बीजेपीचे सरकार आहे तेच 350 300च्याच वरती आहे. ओके. आता एक्झिट पोल आणि जे रिझल्ट असतो त्याच्यामध्ये खूप सारा फरक येत असतो. हे पण गोष्ट लक्षात ठेवा. उद्या आहे मंडे. मार्केट ऑलरेडी पॅनिक झालेलं आहे. मार्केटमध्ये ते भीती आहे जी की ऑलरेडी मार्केटमध्ये भीती पाहिजे. त्या भीतीच्या गोष्टी मार्केटमध्ये चालू आहेत सध्याला. सो ती गोष्ट राहणं गरजेचंच आहे. आता दोन गोष्टीचं फक्त तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं. एक म्हणजे तुमचं जे रिटेलरचं माइंडसेट आहे ते आणि एक जे ऑपरेटरचं माइंडसेट आहे ते. उद्या मार्केट ओपन होईल 9:15ला. प्री मार्केट असं ओपन होईल तुम्ही शॉक होचाल. मार्केट उद्या गॅपअप होईल, खूप मोठं गॅपअप होईल. जे की एक्झिट पोलवरतीच आणि जे सिनॅरिओ बनतोय, जे मार्केटला न्यूज पाहिजे होती ते न्यूज आलेले एक्झिट पोलद्वारे आणि त्याच ह्याच्यामुळंच एक गॅपअप होईल. जसं की लास्ट टाइमला इलेक्शन झालं होतं 5 स्टेटचं आणि मार्केटला लगभग 200 पॉईंट काहीतरी गॅपअप झालं होतं. सेम तसाच सिनॅरिओ उद्याच्या तारखेमध्ये होईल. करायचं काय आहे, तुम्हाला थोडंसं मी चार्टवरती घेऊन जाऊन तिथं एक्सप्लेन करतो की काय राहायला पाहिजे आपलं व्ह्यू आणि आपण काय काय केलं पाहिजे. हे बघा, आता सध्या मार्केट आहे 22,500ला. ऑल टाइम हाय जसं सांगतोय आपण 23,100चं आहे. 23,100चा ऑल टाइम हाय. मार्केट उद्या गॅपअप होणार लगभग एक 150-200 पॉईंट आरामात, जे की मार्केट जाणार 22,700. 22,700 पर्यंत जातं. तुम्हाला काहीच करायचं नाहीये. काहीच करायचं नाहीये सांगतोय मी. मॉर्निंग सेशन सरळ सरळ सोडून द्यायचं आहे. का? पहिली गोष्ट, जे एक्सपायरी आहेत इंडेक्सचे बँकेक्स आणि मिड कॅप ह्याच्या IV खूप वाढलेल्या आहेत. त्यांची LTP खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट, ते IV तुम्ही अथवा ते LTP घ्यायला गेलात, तुम्हाला लगभग एक लॉट सिंगल ₹15,000 ₹20,000 लागत असतील. आपल्याकडे तेवढं सेव्हिंग नाहीये. आपण 10,000चे आहोत. आपल्याला 10,000 कॅपिटलवरती सगळे ट्रेडिंग करायचे. देन आपल्याला जे मार्केटमध्ये उतरायचंय ते उतरायचंय आफ्टरनून सेशनला, आफ्टरनून मार्केटमध्ये. त्या टायमिंगला आपल्याला हेल्प भेटेल ऑपरेटरची. जे मॉर्निंग सेशन होईल, मॉर्निंग सेशन पूर्णपणे रिटेलरचा होईल. ओके. ऑपरेटर पण येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. बट माझं सांगायचं तात्पर्य आहे की सकाळचं मॉर्निंग सेशनचं एक व्ह्यू जे की अपसाईडचं बनणार आहे ना, आपल्याला अपसाईडमध्ये बसायचं नाही, आपल्याला डाऊन साईडमध्ये बसायचंय आफ्टरनून सेशनमध्ये. एक प्रॉफिट बुकिंग यायलाच पाहिजे आणि माझं चान्सेस आहे लगभग हे जे आहे तुमचं 23,100 उद्याच्याच तारखेमध्ये हिट व्हायला पाहिजे. अथवा हे हिट होऊन 23,400 सांगतोय, 23,400 अशी एक रेंज आहे. तिथंपर्यंत मार्केट जायला पाहिजे आणि तिथून एक प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे. आणि तुम्ही व्ह्यू असं बनवा की डाऊन साईडलाच बसायचा प्लॅनिंग करायचा कधी पण. डाऊन साईडचा पडताना मार्केट विचार करत नसतं किती पडायचे ते. तो शार्प मोमेंटम देत असतो आणि शार्प पडत असतो. तेच गोष्ट लक्षात ठेवायची उद्या पण आणि परवा पण. असं नाही की बीजेपीचे सरकार आणि म्हणले की कंटिन्युअस मार्केट वरती जात असतं. नो. मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग येतच असते आणि तेच 3 तारखेचं फक्त हे न्यूज बेस्ड आहे. एक्झिट पोलवरती मार्केट चालणार आहे. 4 तारखेला मतमोजणी समथिंग 7 वाजता चालू होणार आहे. 7 वाजता का 8 वाजता आपलं मार्केट ओपन होतं 9:15ला. अगोदरच आपल्याला थोडंफार रिझल्ट कळायला असतो की बीजेपी किती पुढं आहे, काँग्रेस किती पुढं आहे. या सगळ्या गोष्टीचा थोडंफार आपल्याला अंदाज येत असतो. मग त्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचंय, बीजेपी तर लीडमध्ये असेल, पुढे जात असेल तर सोमवारी मंगळवारी एक पोझिशन कॉल साईडला बनवायची मार्केट ओपन झाल्याच. जे की रिझल्ट बघून. रिझल्टमध्ये थोडंफार चेंजेस म्हणजे सेम सगळ्याच गोष्टी येत असतील अथवा बीजेपी खाली येत असेल, सो थोडंसं थांबा, वेट करा. मी प्रत्येक गोष्ट माझं स्वतःचं ओपिनियन सांगतोय. मी माझा पैसा जे पण कॅपिटल असेल, सगळं कॅपिटल काढून मी फक्त ₹1,00,000 माझ्या अकाउंटला ठेवणार आणि 1,00,000 रुपयालाच ट्रेड करणार. तसं तुम्ही तुमची थिंकिंग ठेवा की माझ्याकडे एवढे कॅपिटल आहे, एवढ्या कॅपिटल मधलं मला किती कॅपिटल यूज करायचं आणि किती कॅपिटल गेलं तरी तुम्हाला गम नाहीये. असंच कॅपिटल तुम्हाला मार्केटमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये ठेवायचं आहे.
डीमेट अकाउंट मध्ये तुम सपोज 10,000 रुपये तुमची सेव्हिंग असेल, 10,000 पैकी तुम्हाला 5,000 गेले तरी काय वाटत नसेल, 5,000 रुपये डीमेट मध्ये ठेवा, 5,000 रुपये सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवा. हे गोष्ट फिक्स करा म्हणजे कराच. कारण की त्याच्यानुसार तुमचं जे माइंडसेट आहे ना ते वर्कआउट करणार आहे. तुमच्याकडे 10,000 रुपये असतील ना तर तुम्ही मस्ती करणार आहात, मला माहिती आहे ते काय होतं ते. मी स्वतःच सांगतोय की मी 1,00,000 रुपये अकाउंटला ठेवतोय, 1,00,000 रुपये ठेवून बाकीचे सगळे पैसे काढून 1,00,000 वरतीच मी ट्रेड करणार आहे. ते पण सगळे जे ज्या इंडेक्सची एक्सपायरी असेल त्या दिवशी. सपोज सोमवारी मिड कॅप आणि बँकेक्स मध्ये ट्रेड करेल, मंगळवारी फिन निफ्टी मध्ये करेल. माझा टायमिंग असेल पर्सनली 1च्या नंतर. हा, तुम्ही ऑप्शन चेनच्या मॅजिक वरती पण तुम्ही वर्कआउट करायला इंटरेस्टेड असाल सो तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. ते पण गोष्ट तुम्हाला वर्क झालेली दिसेल. फक्त थोडंसं तिथं कॉन्शियस राहावं लागणार आहे तुम्हाला. ओके, मी टार्गेट सांगतोय ते बघा. हे माझी पहिली लेवल असेल जे की माझं उद्याच्याच तारखेमध्ये हिट होऊ शकतं. निफ्टीमध्ये 23,100ची लेवल. देन त्याच्यानंतर जे मी आता सांगतोय की हे वाली इथली लेवल 1.6, 23,000 हे 900 जे की अप्पर साईडचे टार्गेट आहे. देन त्याच्यानंतर आहे 23,600 आणि हे लेवल माझी नेक्स्ट जे की मी सांगितलं तुम्हाला मार्केट तिथपर्यंत जायला पाहिजे 23,460. हे टार्गेट तरी टच केलं पाहिजे मार्केटनं उद्याच्या तारखेमध्ये. नाहीतर मग मंगळवारी मला पॉसिबिलिटी वाटत नाही, बट उद्याच्या तारखेमध्ये मंडेला 23,401 आहे जे की तिथपर्यंत जायला पाहिजे मार्केट. आता बघू मार्केट किती पॉईंट गॅप अप ओपन होतं, गॅप अप झाल्यानंतर किती अपसाईड रॅली देतं. आणि देन आफ्टरनून सेशनला जे ऑपरेटर्स आहेत, ऑपरेटर्स मार्केटमध्ये आल्यानंतर ते काय करतील, ते पण बाईंग साईड बसतील का ट्रॅप करून सगळ्याला सेलिंग साईड बसतील, हे गोष्ट मॅटर करणार आहे खूप खूप खूप. फक्त मी सांगायचं काम करतोय. देन डाऊन साईडला मार्केट तर आला तर लगभग 21,800 हे एक लेवल आहे तिथंपर्यंत जाण्याची. तिथंपर्यंत गेला ठीक आहे, ते तर तुटला मग 21,500, 21,000 पर्यंत पण जाण्याची पॉसिबिलिटी आहे. रिझल्ट 18-19 यायला स्टार्ट झाले तर. हे बघा, रिझल्ट एकदाच आहे. तुमच्यासाठी नवीन गोष्टी आहेत. मी ऑलरेडी मार्केटमध्ये बघितले तर आल्या 2,000 पॉईंट 3,000 पॉईंटच्या. ज्यांना पण मार्केटमध्ये नवीन गोष्टी असतील हे ओलाटेल मार्केटचं, सो तुम्ही एकच गोष्ट करा. जेवढं चिल होईल, जेवढं रिलॅक्स होईल तेवढ्या गोष्टी रिलॅक्समध्ये करा. देन हे इलेक्शन झालं, पुढच्या इलेक्शनला ट्राय करा बेस्ट करायचं. बरं इलेक्शनचं जाऊ द्या, पुढच्या महिन्यामध्ये बजेट डे आहे, बजेट डेला ट्राय करा. उद्याच्या तारखेमध्ये आणि परवाच्या तारखेमध्ये फक्त बघा, वॉच करा की काय मोमेंटम मार्केट देतं, कसं देतं. दिल्यानंतर आपल्याला LTP कसा दिसतो हे बघा. तुम्ही पोझिशन बाय केला 230ला, तुमची पोझिशन 230ला बाय होत नाही, तुमची पोझिशन 250ला 960ला बाय होते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जे अँड्रॉइड युजर्स आहेत ते तर एकच गोष्ट करा, देवाला प्रार्थना करा की माझी पोझिशन तिथंच पडली पाहिजे. म्हणजे मी बघितलं ऍक्च्युली माझ्याकडे त्या टायमिंगला समथिंग अँड्रॉइडमध्ये मी ट्रेड करत होतो. मी 100ला बाय केला ना 150ला बाय व्हायचं. हे सिच्युएशन उद्या आणि परवाच्या तारखेमध्ये होणारच आहे. तुम्ही एक्झिट पण केलात आणि तिथून मार्केट तर वरती जात असेल म्हणजे तुमच्याच साईडला जात असेल कॉल घेऊन, तुम्ही एक्झिट केला 200ला, तुमचं 220 240ला एक्झिट होतं आणि तिथंच रेड कॅन्डल लागली ना, 200ला एक्झिट केलात तर 180 170ला एक्झिट होतं. मिनिटाला तुम्हाला 5-5 हजाराचं 6-6 हजाराचं प्रॉफिट दिसतं, 10-10 हजाराचं प्रॉफिट दिसतं, बट बुक करायला तुम्हाला जमणार नाही. हे गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. आणि देन दुसरी गोष्ट म्हणजेच ऑपरेटरच्या माइंडसेटनं चला, रिटेलरच्या माइंडसेटनं चलू नका. यूट्यूबवरती इंस्टावरती खूप साऱ्या रील सध्याला ट्रेंडिंग चालू आहेत. हे कॉल घ्या, हे पुट घ्या, हे हेजिंग करा. त्या गोष्टीमध्ये ह्या भानगडीमध्ये पडू नका. एकच गोष्ट करा, आफ्टरनून सेशनमध्ये यायचं, ते पण 12च्या नंतरच. LTP म्हणजेच तुमचा IV कमी होतो, थिटा डिके सगळा येतो बरोबर रेंजमध्ये. जे आपल्याला प्रीमियम भेटते दरवेळेस एक्सपायरीला त्या प्राईजला ते प्राईज येत असते. म्हणजे 100ला 50ला 150ला देन आपल्याला तेच प्राईज उचलायचे आहेत. सध्या सोमवारी पण तुम्ही मॉर्निंगला बघितलात बँकेक्स असेल 600 700 800च्या रेंजमध्ये. देन त्याच्यानं फिन निफ्टी पण असेल 500च्या रेंजमध्ये. एक लॉट बाय करण्यासाठी 20,000 आरामात लागणार आहेत. मग माझं तुम्हाला सांगणं असेल, एकतर 12च्या नंतर ट्रेड करा, नाहीतर ट्रेडिंग करूच नका, जस्ट चिल करा. दुसरी गोष्ट जी की सगळ्यात महत्त्वाची आहे, हे लास्ट चान्स आहे तुमच्या लाईफमधला, लास्ट अँड बेस्ट चान्स आहे तुमच्या लाईफमधला. जो पण आजपर्यंत इन्व्हेस्टर झाला नसेल
सो आय हंबल रिक्वेस्ट टू यू, लवकरात लवकर सेविंग काढा अथवा सेविंग करा आणि स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा. लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. इथून पुढे तुम्हाला एक पण स्टॉक जे मी दिलेला असेल अथवा मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल ह्या प्राइसला, पुढच्या 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये त्या प्राइसमध्ये तुम्हाला कुठला स्टॉक दिसणार नाही. सगळे डबल झालेले आणि ट्रिपल झालेले दिसतील, हे फिक्स आहे. लिहून घ्या, हे गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. वेल्थ बनवायची असेल तर स्टॉक इज मस्ट इम्पॉर्टंट. त्या गोष्टीसाठी तुम्हाला करावंच लागेल, स्टॉकमध्ये पैसा टाका. देन कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये टाकायचं ते पण सांगतोय. PSU सेक्टर, जे की गव्हर्नमेंट स्टॉक्स असतात ते. डिफेन्स सेक्टर, ॲग्रिकल्चर आणि देन इन्फ्रास्ट्रक्चर. हा, त्याच्यामध्ये एका गोष्टीवरती फोकस करायचे. जे व्हेकल्स आहेत, व्हेकल्सला कुठले कुठले कंपोनेंट लागतात, बॅटरी झाले, ते सगळ्या गोष्टी झाल्या त्यावरती. आणि रिन्युएबल एनर्जी असते, त्याच्यामध्ये पण स्टॉक्स आहेत भरपूर सारे. त्या गोष्टीवरती फोकस करायचे. मी जे ऑलरेडी स्टॉक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तर आहेच, जे की ते पण स्टॉक घेतलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. बट तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला वाटत असेल की अदानी पॉवर आहे, नंतर टाटा पॉवर आहे, ह्या गोष्टी आहेत. रिन्युएबलमध्ये पण आहेत खूप सारे असे स्टॉक्स जे की मिड कॅपमध्ये आहेत. त्यांचे प्राइजेस 250, 300, 400, 500 चालू आहे. हे पण स्टॉक तुम्हाला भेटत असतील अथवा तुमची सेव्हिंग असेल तर त्याच्यामध्ये टाकून ठेवा. इंट्राडे पेक्षा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं पैसा हा खूप महत्त्वाचा असतो. इंट्राडे तुम्ही एका दिवसामध्ये कमवालात, उद्या कमवचाल तुम्ही ₹1,00,000, परवा दिवशी 2,00,000 घालचाल, झालं. काय भेटलं? काहीच नाही. सो स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमचं ॲज अ लॉंग टर्ममध्ये एक थिंकिंग पण येईल आणि त्या कंपाऊंडिंग त्या पैशाची अशी बनेल, एक माइंड ब्लोईंग असेल तुमच्या अकॉर्डिंग. तर सो ते गोष्ट मी सांगतो, हे लास्ट चान्स आहे तुमच्या लाईफमधला, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा असेल तर. ओके. देन दुसरी गोष्ट अशी की काय तर सांगायचं होतं मला. राईट. इलेक्शनचं सांगतोय, कसं कसं तुम्हाला शीट यायला पाहिजेत BJPच्या, तेव्हा मार्केटला हे भेटल, म्हणजे डायरेक्शन भेटेल अपसाईडचं डाऊनसाईडचं. एक तर पहिली गोष्ट, 2019चा जसा डेटा काढता, 2019ला BJPला 303 समथिंग 310च्या मध्ये आपल्याला सीट भेटले होत्या BJPला, तेव्हा मार्केट डायरेक्शन गेलं होतं. आजच्या टायमिंगला 2024ला BJPला मिनिमम 350 सीट भेटत असतील तर मार्केटमध्ये वन साइड मोमेंटम येईल, अपसाईडचं वन साइड मोमेंटम म्हणतो. अक्रॉस 350च्या पुढे जायला पाहिजे त्या टायमिंगला. देन हे नाही झालं तर 280च्या खाली शीट यायला पाहिजे, तेव्हा मार्केटमध्ये मोमेंटम येईल डाऊन साईडचा. 280, 250 हे धरून चला. मी एक नंबर सांगतोय तुम्हाला. देन सपोज 290, 295, 300, 310, 315, 320 ह्या रेंजमध्ये आणखीन त्या शीट्स येत असतील 2019 सारख्या, तर मार्केटमध्ये कुठलाच मोमेंटम भेटणार नाही. मार्केट हे साईडवेज असेल आणि फक्त आणि फक्त थिटा डिके IV ब्लास्ट होईल आणि तुम्हाला फक्त प्रीमियमचे थिटा भेटणार. म्हणजे सपोज ₹200 तुम्ही प्रीमियम घेतलात ना, ते पुढच्या 2 तासामध्ये ₹20, ₹2, ₹50 दिसत. ₹150चा लॉस ओराओर आहेच, फक्त आणि फक्त मार्केट साईडवेज गेल्यामुळं. सो ते गोष्ट लक्षात ठेवा. डायरेक्टली तुमच्या डोक्यामध्ये टाका की मला गोष्ट करायचे काय. 350 सीटा येत असतील, ठीक आहे, मी ह्या साईडला बसेल. नाही, 200, 280च्या मध्येच येत असेल तर मी पुढच्या साईडला बसेल. ह्या मधल्या रेंजमध्ये असेल तर मी नाही बसणार. त्याच्यापेक्षा बेस्ट असेल, ज्याच्याकडे कॅपिटल आहे, ज्याला खरंच मार्केटमधून पैसा कमवायचा असेल, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पडू नका, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जाऊ पण नका. डायरेक्टली फ्युचरमध्ये या, फ्युचर बाय करा. इंडेक्सचं पण फ्युचर बाय नका करू, डायरेक्टली इक्विटीचे इंडेक्स, इक्विटीमध्येच जे स्टॉक्स असतील त्याचे फ्युचर बाय करा. जे की ह्या इलेक्शनमुळं पळायचे खूप सारे संकेत आहेत, जसे की PSU, देन त्याच्यानंतर एनर्जीचे, रिन्युएबलचे, देन डिफेन्स ॲग्रिकल्चरचे, हे स्टॉकचे फ्युचर बाय करायचं. देन कोणाला खूपच असं मस्ती असेल की त्याला जमणारच नाही मस्ती केल्याशिवाय, त्यानं निफ्टीचा एक फ्युचर बाय करायचा, तो पण जून नाही जुलैच्या एंडिंगचा, आणि त्याच्यासोबत एक ऑप्शनचा OTMचा पुट घेऊन ठेवायचा. बस, जुलैचा फ्युचर मी सांगतोय डायरेक्टली, तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण सांगतोय, तुम्हाला यायला पाहिजे ह्या गोष्टी. जुलैच्या एंडिंगचा फ्युचर बाय करायचा आणि OTMचा एक ऑप्शन बाय करून टाकायचं. ओके, हेजिंग टाईपमध्ये, की लिमिटेड लॉसमध्येच राहायला पाहिजे म्हणून आपण. ओके,
कळतंय काय काय बोललं, हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत मार्केटमध्ये. आता मला तर तुम्हाला म्हणजे जवळ येऊन तर सांगता येणार नाहीये, आपल्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन असेल. झालंच तुम्हाला वाटत असेल, ग्रुप ओपन असेल, ग्रुपमध्ये जे पण वाटेल तुम्ही मेसेज करा, मी तिथं रिप्लाय देईल तुम्हाला. अथवा झालंच तर टाइम भेटला सोमवार मंगळवारी आणखीन एकदा लाईव्ह यायचा प्रयत्न करू आपण ऑन मार्केटमध्ये, जे की मी सांगेन तुम्हाला ह्या गोष्टी करा आणि सोडून द्या, झालंच तर टाइम भेटला तर. बाकी तुमच्या हातात आहे. देन त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपलं मॅजिक आहे. आता मला एक सांगा, मॅजिकमध्ये कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे ॲक्च्युअलमध्ये, की मॅजिक मला जमतच नाही अजून सुद्धा, 1 वर्ष झालं मला शिकून, पण अजून सुद्धा जमत नसेल. सो त्यांनी सांगा की बाबा मला जमत नाही आणि इथं इथं प्रॉब्लेम येतो म्हणून सांगा. असं मुख्य बसल्यावानी बसू नका, तुमच्यासाठी सेशन घेतलंय. मला पण लय काम आहेत, मला पण बाहेर जायचं होतं, मी थांबलोय तुमच्यासाठीच थांबलोय. हॅलो, 42 जन्स, वाह ग्रेट. पाणी द्या ना. बोला. मला सर सर आमचं झालंच नाहीये. मला नाही जमत सर. येस येस येस, तुमचं झालं नाही माहिती आहे. बाकीच्यांचं जे जुने पण स्टुडंट आहेत त्यांना विचारतो, सांगतो मी तर आज सांगणारच आहे, पण त्यांचं मला विचारून घेऊ द्या, त्यांचं ऍक्च्युअली येतंय कुठं त्यांना. आता नावं घ्यायला लावू नका, कुणाला जाऊ? बोला. हॅलो सर म्हणजे ना, हॅलो हॅलो. हा, श्रीकांत बोल अगोदर, त्याच्यानंतर ऋषिकेश बोल. कधी कधी ना ते स्ट्राईक प्राइस मध्ये मिसअंडरस्टँडिंग होते म्हणजे सिलेक्शन करताना, त्याच्यामुळे ते हे होतं, मग लॉस होतो ओके, काही वेळेला. मग ते कन्फ्युजन होतं की आता नक्की काय करायचं. नक्की त्यावेळेस म्हणजे मार्केट म्हणजे 2 नंतरच मी ट्राय करतो, जास्त करून 1-2 नंतरच. बट काही वेळेला कसं होतं ते आपलं इन द मनी आउट द मनी ते चालू राहतं ना, त्यामुळे ते कधी कधी कन्फ्युजन होतं क्रॉस सेक्शन मध्ये की आता कुठली नक्की एक्झॅक्ट प्राइस सिलेक्ट करायची. तुम्हाला एटीएम फाइंड आउट करता येतो हा. फिक्स, एटीएम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे. हम्म. स्ट्राईक प्राइस असते सर. हॅलो. सांगतो ऐका, हो हो सांगतो. हा, आता ऋषिकेश काय म्हणतोय बघू दे. सर मला इथे प्रॉब्लेम येत होता ज्यावेळेस आपण जे फिल्टर्स सॉरी काय म्हणतात त्याला, इंडिकेटर्स लावतो EMS, तर हा. त्यामध्ये सेटिंग करतो. ओके तर तिथे किती टाकायचे नाही का, असे 50-100, आता तुमच्या इथे 50-100 लावलेले आहे. ओके ओके ओके, हे बघा हे तर बघा, त्यानुसार माझं फिल्टर एक प्रॉब्लेम येत होते इंडिकेटर्सला. तुम्ही ट्रेडिंग यूज करतात ना. हो, ट्रेडिंग व्ह्यूलाच आहे. हा, ट्रेडिंग व्ह्यूच्या फ्री मध्ये फक्त 2च इंडिकेटर तुम्ही यूज करू शकता, 2 पेक्षा जास्त नाही जमत. येस हा, येस येस. इंडिकेटर्स मध्ये या, हे बघा मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल असेल, क्लिक करा, अजून एकदा क्लिक करा, आता तुम्हाला येईल इथं. ह्याच्यावरतीच फक्त इथं सेटिंगचं बटन असतं, त्या सेटिंग मध्ये या बस. इथे किती करायचे मला ते नव्हतं समजा. लेंथ मध्ये 50 ठेवायचं एकामध्ये, आणि दुसऱ्या सेटिंग मध्ये यायचं, ह्याच्यामध्ये करायचं 200. दॅट्स इट. हे ओके. वापरा. 9-15च्या भानगडीमध्ये जाऊ नका. 9-15 नंतर मी सांगतो तुम्हाला, ते स्कॅल्पिंगचं आहे. जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स येणार नाही तोपर्यंत ते 9-15 यूज करून पण काय फायदा नाही. जस्ट ते हे होईल, गॅम्बलिंग टाईप होईल, सट्टेबाजी होईल. तुम्ही लावायला लावचाल आणि घ्यायला घ्यायचाल, पण ते वर्क काय करतं कसं करतं हे नाही जमणार तुम्हाला. सो हेच फक्त ठेवा. याची स्ट्रॅटजी पण सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितले तुम्हाला की कसं वर्कआउट करायचंय, काय करायचंय ते फक्त तेवढंच डोक्यामध्ये ठेवा. बाकी तर मी ग्रुपला एक मेसेज करतो आता. हा माझ्या मित्राने ते बाय केलंय जस्ट. ओके, ते काय बरं? एक मिनिट, माझं सेंड केलंय, ग्रुप मध्ये टाकलंय मी आता. मी हा मेसेज मुकुंद सरांना केलता. सर बोलले की तू काय ट्रेड करू नको, दिस इज नॉट सेफ. if you buy strike मी price. बाय नाही केलेलं. येस. नाही, या गोष्टी होणं पॉसिबल नाहीये. 20%चा अप्पर सर्किट, हे बघा 2009ची गोष्ट आहे, 2024ची गोष्ट आहे. 2024 मध्ये किती ट्रेडर वाढलेत आणि 2009 मध्ये किती ट्रेडर होते, ह्या पण गोष्टीचा विचार करावा लागतो आपल्याला. मला कॉल द्यायला तुम्हाला BTST काहीच प्रॉब्लेम नाही, उद्याच तारखेमध्ये घेऊन टाका कॉल साईड, पुट साईडचं एक LTP फक्त पाहिजे त्याच्यामध्ये 50च्या मध्ये.
हे पण मला सांगता येतं. मी सांगत का नाहीये, सध्याच्या कंडिशनला खूप सारे रिटेलर्स आहेत आणि त्यांचा फायदा ऑपरेटर्स घेतात. सो आपण त्याच अकॉर्डिंग आपण कुठलीच गोष्ट सांगत नाहीत, आपण ऑन मार्केट आपण सगळं वर्कआउट करणार आहोत. म्हणजे ऑपरेटरची थिंकिंग काय आहे त्या थिंकिंग वरती आपण कॉल किंवा पुट घेणार आहोत. मग गोष्ट मी ते तुम्हाला सांगितली, ऑपरेटर काय थिंकिंग करतं, रिटेलर काय थिंकिंग करतं, त्या बेसिस गोष्टी करा. उगाच सट्टेबाजी करू नका, त्याच्यात अर्थ नाहीये की घ्या पोझिशन, गेले तर एवढे पैसे गेले. अहो तेवढे पण पैसे कमवायला तुम्हाला दिवस रात्र एक करावं लागत असते. 1000 रुपयाची पण गोष्ट खूप मोठी असते. 1000 रुपये हे पण खूप मोठे असतात. 1000 रुपये कमवायला पण पूर्ण दिवस काम करावं लागतं, तेव्हा 1000 रुपये भेटत असतात. मग त्यासाठी आपण शिकलेले आहोत, आपला अडाणी नाही आहेत. आपल्याला शिकवलंय कोणतरी, त्यानं सांगितलेलं आहे ऍक्च्युली रियालिटी काय असते मार्केटमधली, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि त्या गोष्टीवरतीच पुढे जावं. असं नको व्हायला पाहिजे शिकलं तरी पण माती खाल्लीच, हे गोष्ट व्हायला नाही पाहिजे. आणि कोणाचा पण स्क्रीनशॉट लॉस मधला मोठा आला रे आला ग्रुपवरती, आई शपथ, शेवटपर्यंत तुम्ही आणि मी राहणार लक्षात, एवढं लक्षात ठेवा. मी माझे 100% माझ्या मनातून सगळ्या गोष्टी आजपर्यंत सगळ्याला शिकवले, असं कोणालाच वरचं वर शिकवलं नाही. माझ्या मनातून सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्यात आजपर्यंत, आणि कुठलीच गोष्ट अशी दिली नसेल जी की वायफड असेल. प्रत्येक गोष्ट माझ्या एक्सपिरियन्सवरची तुम्हाला गोष्ट दिले. जसा बी लॉस असेल मोठा, तन आणि मी आहे शेवट. मी आत्ता सांगतो, मी सुद्धा फ्रायडेला मार्केट ओव्हरटाईल होतं तर मी ट्रेड नाही केला. मला 18-19 होत होतं म्हणून मी ओआयची मॅजिक फाइंड आउट केलंय. मी त्याला सगळं बघितलेलं आहे, मीच त्याला तयार केलंय. मग विचार करा, मी तयार केला असेल तर मला पोझिशन कुठली घेता आली नाही फ्रायडेला. तुम्ही सर मला भेटले. आता नवीन नवीन आलात, मग विचार करा माझ्यामध्ये तुमच्यामध्ये किती फरक आहे. मग जिथं तुम्ही पॅनिक होत असाल, जिथं तुम्हाला वाटत असेल की बाबा इथं नाही केलं पाहिजे, सो सोडून द्या. एक दिवस ट्रेडिंग केल्यानं, एक दिवस न ट्रेड केल्यानं काय होणार नाहीये. त्या ब्रोकरला मोठं करू नका उगं ब्रोकरेज देऊन. आपण काय मोठे होऊ शकत नाहीत, पण ब्रोकरला तर मोठं करू नका. 40-40 रुपये 40-40 देऊन हे गोष्ट ठेवा. हा, करायचे ट्रेडिंग करा, इंडेक्स सोडून कुठं पण ट्रेडिंग करायला ना चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मार्केट 10% 20%चा लोअर सर्किट लागू, काही प्रॉब्लेम नाही मला. पण इक्विटीमध्ये करायचं, इक्विटीचे फ्युचर घ्या, जास्त पडणार नाही. हार्डली 5% सर्किट असतं डाऊन साईडचा, अप्पर सर्किट 5%चं असतं. 5%ला सगळे स्टॉक्स स्टक होते. कोणते लार्ज कॅपचे असते त्यांनी 10%ला होते. सो सपोज एखादा स्टॉक 2400ला असेल, 2400चं 10% पडलं, लगभग तो 2300-2250 पर्यंत येईल, 100-150 पॉईंट खाली बस. नंतर जायचं त्याला बरंच. सो तिथं तुम्ही वाचू शकता. इंडेक्स पडायला चालू झालं 10% पडणं म्हणजे, आता निफ्टी आहे समथिंग 22,500. 22,500 10% तर निफ्टी पडली ना, तर लगभग 15,000ला जाईल. 15,000ला 15,000 पासून आपण बघतच बसायचं का कधी 16,000 येतं, कधी 17,000 येतं, कधी 20,000 येतं आणि कधी 22,000 येतं. हे गोष्ट करू नका. माझ्यासोबत एक चूक झाली लास्ट इयर बजेट डेला, म्हणून मी सांगतोय तुम्हाला की मी असाच ट्रेड घेतला होता. पॅनिकमध्ये रिलायन्सचा फ्युचर घेतला होता, ते पण माहिती आहे. समथिंग ऑन बजेट डे माझा 1.5 लाख रुपये लॉस होता. मी माझ्याजवळ ते डोक्यावरती दगड मारून घ्यावा असं वाटत होतं, की नको कोणाला घेऊ, नको कोणाला, कितीदा म्हणत होतो मी स्वतःला. शेवट घेतलंच. मग त्याच्यामध्ये पण सगळ्या गोष्टी अभ्यास केला, स्टडी केली, देन मी प्रॉफिटमध्येच ती पोझिशन काढली. बट ते 3 दिवस जे होतं माझं पॅनिक सिच्युएशन, ते मला माहिती काय होतं आणि काय नाही. 1 फेब 2 फेब आणि 3 फेब असे 3 दिवस माझी पोझिशन होल्डिंग होती. 3 तारखेला तेच पोझिशन प्लसमध्ये आलं, जे 1.5 लाख लॉस होतं तेच 1.5 लाख प्लसमध्ये आलं, आणि मग तेव्हा मी पोझिशन बुक केली. सो ते गोष्ट तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. हे सांगायचं तात्पर्य. काळजी तुमची आहे आम्हाला, तुमची काय म्हणजे तुम्हाला काय आमची नसेल, पण आम्हाला आहे तुमची काळजी, म्हणून तुम्हाला सांगतो. आम्हाला पण करतो काळजी. नाही, नको नको. तुम्ही आमची काळजी ठेवल्यानंतर म्हणतात सर आम्ही तुमची काळजी ठेवतो, हे करतो सर, असं झालं, हे झालं, ते झाले. माहिती ले आपल्याकडं अशी आहेत ना की डोक्याच्या बाहेर विचार करणारे सगळे आहेत, आणि मला तसेच का भेटते मलाच माहित नाही. खरंच प्रत्येक जण तसं, आता ऑफलाईन मध्ये पण तसेच आहेत, सगळे सर्किट आहेत. कोणाचं माझं ताळमेळच नाहीये. आता त्याच्यामध्ये तुम्ही ऑफलाईनची चांगले फी काय हो? म्हणलं, तुम्ही पण तेच करायला. वा, हे तर ऑफलाईनची फी आहे. काय? काय म्हणलात? ऑफलाईनची फी काय?
ऑफलाईनची तुमच्यासाठी 1,00,000 रुपये फीस. मला नाही घ्यायचं, मित्र विचारत होते. प्रॉफिट Online रिटेलर झालं सांग. offline चा. ओके, ऑफलाईनची फीस 20,000 आहे, ऑनलाईनची 5.5 केली आहे. बाकी ऑफलाईनला वेगळा कॉन्टेंट आहे, ऑनलाईनला वेगळा. बट तुम्ही म्हणजे लकी रे सगळे, तुम्हाला सगळ्या गोष्टी बेस्ट भेटल्या. बट कोणाकोणाला आठवण येईल ती माझी सांगा बरं. कोणाकोणाला माझी आठवण येईल ती? मला यायची सगळ्या. मी सर मला येत होती sir. सगळ्यात आधी ज्याला आठवण चार काढली बघितले होती. की तुमची आठवण येते. ज्याला माझी आठवण येते ना त्याच्या अकाउंटला 1,00,000 रुपये येतील ना. सांगा बरं कोणाकोणाला आठवण येईल ते. सगळे मला कन्फ्युज असं म्हणलं. सर्वांना ते मेसेज मिस केला. होय, मेसेज चालू सेक्शन आहे. घ्या, बघा सेशन घ्या. थोडंसं ऍक्टिव्ह राहा. मी आहेच, मी सांगणारच आहे, मी तुम्हाला विसरणार नाही. असं समजू नका की कुणाला आम्हाला विसरला, कुणालचं काम झालं, हे झालं ते झालं. की फक्त एकच, मला पण कामं असतात, मला पण दुसऱ्या गोष्टी बघाव्या लागते, त्या गोष्टीमुळेच मला टाइम देणं होत नाहीये तुम्हाला. हे सगळं इकडलं सेट झालं ना, देन शेवट तुम्ही आहातच, आणि तुम्हाला सोडणं म्हणजे हे मला नाहीये. म्हणजे तुम्ही मला फक्त स्टुडंट म्हणून कुठले हे म्हणून नाही आहेत. हे आपलं काय आहे हे माहिती ना तुम्हाला. फॅमिली. येस सर, फॅमिली आहे. फॅमिली आहे आपली, आणि फॅमिलीला असंच विसरायला जमत नसतं, आणि विसरू पण शकत नाही मी तर स्वतः. कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की मला तुमच्याकडून शिकायला भेटल्यात, खूप सारे असे बॉन्डिंग बनल्यात जे की शक्यच नाही विसरायचं. तर त्यामुळं ती गोष्ट काढूनच टाका की विसरलं, ह्यांचं काम झालं, ह्यांनी आपला फायदा घेतले, हे घेतले. जे तसे म्हणले असतील ना, आत्ताच ग्रुप रिमूव्ह करा आणि राम राम घ्या. की मी त्या ह्याच्यामधला नाहीये. मला तुम्ही तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढे पहिलं होतात, आज पण तेवढेच आहेत, उद्यासाठी पण तेवढेच राहणार. म्हणजे मी जे ग्रुप काढला असेल आणि हे लाईव्ह सेशनचा जे ग्रुप आहे ना, हे फक्त पोरं म्हणून अथवा कोणतरी म्हणून नाही ठेवला मी, हे फॅमिली म्हणून ठेवलाय. आणि मी माझ्या फॅमिलीला कधी असं मागं ठेवणार नाही. एवढी आहेच फिक्स 100% ना, 200% लिहून घ्या. सेशन आजचा पण घ्यायचा की बाबा आपली फॅमिली कुठं नाही मागं राहायला पाहिजे म्हणून हे सेशन घेणं. की उद्या चलून उद्याच्या तारखेमध्ये, परवाच्या तारखेमध्ये तुम्हाला कुठला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे की अरे कुणाला सेशनच घेतला नाही त्याच्यामुळे आज मी इथं अडकलोय, लॉस माझा होतोय. हे गोष्ट होऊ नये म्हणूनच मला आज सेशन तुमचा घ्यायचा होता. जे की मी तुम्हाला गोष्टी सांगितल्यात. तरी मी एकदा बोर्डावरती तुम्हाला मॅजिक सांगतोय. मॅजिकमध्ये एक गोष्ट आहे, ते फक्त लक्षात ठेवा. जे की एटीएम कसा फाइंड आउट करायचा. ओके, एटीएम कसा फाइंड आउट करायचा ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे की आत्ता श्रीकांतनं म्हणला की थोडा लॉस होते, ते कशामुळे लॉस होते मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके चलेगा. ओके सर. हो नक्कीच सर. हो सर. ओके चलो. तुम्हाला ग्रुप फक्त बोर्डावरचं दिसतंय का फक्त सांगा, बोर्ड दिसतंय का फक्त सांगा. त्याच्यावरचं लिहिलं तर काहीच नाहीये, ते हो दिसतंय. हो दिसतंय का दिसतंय सर. हो, व्यवस्थित दिसतंय का. ओके क्लिअर आहे सर. ओके. हो. मी दिसतोय का. दिसतंय सर. ओके, ह्या बोर्डावरचं व्यवस्थित दिसतंय का, ह्या बोर्डावरचं व्यवस्थित दिसतंय. राईट क्लिअर आहे. राईट बोर्ड क्लिअर आहे. हे वाला. येस हा. सर. ओके चलो. आता एक गोष्ट मी ऑलरेडी तुम्हाला गोष्टी सांगितल्यात ह्याच्या काय म्हणतात त्याला, काय सांगितले तुम्हाला मॅजिकचं जे रूल्स आहेत, रूल्स सांगितले. आता तुम्ही बी बघा सगळे, हे गोष्ट लक्षात ठेवा आणि हेच गोष्ट कंटिन्यू करायची आहे. त्याच्यानंतर मग बाकीचं ह्यांचं संपल्यानंतर तुम्हाला सांग. हे बघा, हे तुमचे ऑप्शनचे मी ड्रॉ करतोय. दिसतंय का व्यवस्थित. येस सर. दिसतंय. हो सर. हे तुमचं असतं इथं एटीएम. ओके, आता नवीन जे व्हेरिएशन आहे, नवीन जे गोष्ट आहे ना, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतोय. खूप सारे असे त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे की ते काय करतात, इथला एलटीपी त्याचा ओआय बघा, ह्याचा ओआय बघा, ह्या गोष्टी आहेत. ह्याच्यापेक्षा बेस्ट एक सोल्युशन सांगतो जे की मी तेच करतो, अथवा माझ्याकडे तेच गोष्ट आहे. आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे व्हेरिएशन्स तुम्हाला सांगितलं होतं, ते व्हेरिएशन्स काढायचे. आता बघा, तुम्हाला एटीएम फाइंड आउट करायचं. एटीएमला मी एक गोष्ट सांगितली होती की जे एलटीपी असतात ते कमी राहायला पाहिजे. समथिंग इथं 30 आहे, इथं 40 आहे. हे तुमचं काय झालं हो, हे झालं तुमचा एटीएम. हा एटीएमला तुम्ही ओआय बघून पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, जी की पहिला आपला रूल येतो मॅजिकचा, तो हेच येतो की मार्केटमध्ये केव्हा यायचे, मार्केटमध्ये 1:30च्या नंतर, 2च्या नंतर यायचे.
दुसरी गोष्ट काय करायची, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एटीएम फाइंड आउट करायचंय. मस्ट इम्पॉर्टंट एकच गोष्ट की एटीएम फाइंड आउट करता यायला पाहिजे. एटीएम फाइंड आउट करताना पण एक गोष्ट जी की आजपर्यंत तुम्हाला माहिती नाही, आज लक्षात घ्या. तुम्ही इन द मनी आणि इन द मनी जाता बरोबर. इन द मनी जाऊन तुम्ही क्रॉस सेक्शन करता. हे क्रॉस सेक्शन करत असताना आणखीन एका गोष्टीचं क्रॉस सेक्शन करायचं म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट एटीएम भेटत असतो. तो म्हणजे हे इकडं आणि इकडं कुठले प्राइजेस असते तो सांगा. OTM. आउट ऑफ द मनी. आउट ऑफ ध मनीचे असते. तर मग त्या टायमिंगला काय करायचं, एटीएम म्हणजे जसं की तुम्ही ऑप्शन चेन मध्ये आल्यानंतर तुम्हाला डॅश 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 मध्ये एक लाईन दिसते धन मध्ये, त्याच्या खाली किंवा वरतीच एटीएम असतो. मग एटीएम इन द मनीच्या प्राइजेस बघू नका, डायरेक्ट ओटीएम बघा. इथला ओटीएम बघायचा, इथला ओटीएम बघायचा. हे दोघं सेम पाहिजेत. ओके, ह्या प्राइस मध्ये काही पण असो, डझंट मॅटर. हे दोघं सेम असतील. सपोज हे पण 28 असेल, हे पण 30 असेल, जवळपासचं. मग हे दोघं क्रॉस सेक्शन बनणार आहेत. एटीएम हा भेटणार आहे तुम्हाला. अथवा इथं तुम्हाला प्राइस खूप मोठी दिसते, इथं लहान दिसते आणि हे दोघं सेम व्हायलेत, एटीएम होत नाहीये. हे दोघं तर तुम्हाला सेम सेम दिसत असतील ओटीएमच्या प्राइजेस, तर हे 30 रुपये आणि इथलं इन द मनी 30 रुपये हे सेम होणार आहेत. हे दोघं सेम होणार आहेत. ह्या गोष्टीचा अंदाज घ्या. हे गोष्टच होणार आहे आणि ह्याच गोष्टी होत आहेत. तुम्ही काय करायला, तुम्ही एटीएम फाइंड आउट करायला, देन त्याच्यानंतर क्रॉस सेक्शन करायला. तुम्ही बघायलाच फक्त इथलं वरचं म्हणजे ह्या साईडचं आणि ह्या साईडचंच बघायला आणि एटीएम फाइंड आउट करायचं बघायला. ऑप्शन चेन पूर्ण आहे आपल्याकडे. ऑप्शन चेनचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या. ओटीएमच्या प्राइजेस बघून पण तुम्हाला एटीएम काढता येतो, फिक्स आहे आणि येणारच. ओटीएमच्या प्राइजेस घ्या. ओटीएम जे प्राइस असेल, सपोज इथं आहे तुमची 28 रुपये आणि इथं चालू आहे तुमची समथिंग 25 रुपये. हे 25 रुपये, हे 28 रुपये. आता हे दोघं सेम होत असतील. सपोज हे 28 रुपये असेल, इथं असेल समथिंग 70 रुपये. 70 रुपये राहणारच नाही. हार्डली आपण काय करू, इथं 35 रुपये घेऊ. ओके, इथं 25 आहे, 10चा डिफरन्स आहे. आता हे दोघं सेम होत असते, 10 पॉईंटचा डिफरन्स आहे म्हणल्यानंतर तुम्ही हे पोझिशन घेऊ शकता. बट इथंच 45 आला, आता 20 पॉईंटचा डिफरन्स झाला. जेवढं जास्त पॉईंटचा डिफरन्स असेल ना, तेवढं अवॉइड करायचा ट्रेड घ्यायचा. जेवढं जवळ येईल ना, तेवढं जवळ तुम्ही ट्रेड घ्यायचा प्लॅन करायचा. तर हे 25 आहे, हे 45 आहे. एटीएम ला जे की इकडल्या प्राइसला पुट साईडला तुम्हाला प्राइस दिसते समथिंग 30 रुपये. तर हे 30 रुपये आणि हे 25 रुपये हे सेम होणार आहे. मग इथं 30 रुपये असेल आणि इथं समथिंग 50 रुपये असेल. हे प्राइस वाढणार आहे 30 रुपयाची आणि हे कमी होणार आहे. हे दोघं सेम होणार आहेत. हे गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही ऑप्शन चेन म्हणजे मॅजिकला तुम्ही फक्त थोडंफार जस्ट कुणाला जेवढं सांगितलंय तेवढं, जसं की तुम्ही ते शाळेत करतात ना, एवढं लिहून या म्हणलं की लिहून या आणि हिबाळा त्या मास्तरच्या अंगावर, असं करायला. ते गोष्ट करू नका. व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघा. मला पैसे कमवायचे तिथं, मला मजा करायची नाही अथवा मला कोणाला एंटरटेनमेंट पण करायची नाही. पैसे कमवायचे त्या गोष्टी बघा. लॉजिक तुमच्या समोरच आहे. लॉजिक तुम्ही बघायला, तर हे मला पण दिसलं नसतं. मी काहीतरी अभ्यास केला, काहीतरी स्टडी केले, म्हणूनच मी ओटीएम वरून एक काहीतरी लॉजिक काढली. ओटीएम प्राइजेस बघून पण मला ह्या गोष्टी करता येतील. हे गोष्ट तर तुम्हाला सांगितली पण नव्हती आणि सांगणार पण नव्हतो. हे तुमचा रिस्पॉन्स बघून सांगतोय की बाबा कमवत चाल तुम्ही काहीतरी. मग ओटीएमची कन्सेप्ट हे तर तुम्हाला आजपर्यंत माहिती पण नव्हते. ओटीएम बघायला पाहिजे म्हणून. ओटीएम सांगतोय काय, हे ओटीएम बघा, हे ओटीएम बघा आणि त्याच्या बेसिसवरती एटीएम घ्या. आता श्रीकांतनं एक म्हणला होता की प्राइजेस बघितल्यानंतर लॉसेस होतात. ओके, एक्झॅक्ट. सो त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो मी सांगतो बघा. आपण काय करतो, सपोज एक प्राइस आहे कॉल साईडची मी प्राइस घेतले, त्याची प्राइस चालू आहे 70 रुपये. ओके, आणि त्याच्याच क्रॉस सेक्शन मध्ये 100 रुपये प्राइस आहे. आता मी काय करणार, 70 रुपये 100 रुपये डिफरन्स कितीचा आहे? 30. 40 रुपीजचा. 30. ओके, मग टार्गेट किती राहायला पाहिजे? 15. येस, 15 पॉईंटचं टार्गेट राहायला पाहिजे. 30 पॉईंटचं म्हणजे 15. आता श्रीकांत काय करतो माहितीये का, श्रीकांत डायरेक्टली 70 रुपये बघितलं ना, लगेच डायरेक्ट एंट्री करतो. म्हणजे श्रीकांतकडे जास्त पैसा झाला असेल तर माझ्या अकाउंट नंबर देतो, मी अकाउंटवरती माझ्या ट्रान्सफर करा. एक गोष्ट करायचं, इथं 70 रुपये प्राइस चालू आहे ना, 15 रुपयाचं टार्गेट आहे. हा मला माहितीये हे दोघं सेमच होणार आहेत. थांबा थोडस, 15 रुपये घेणं हे इम्पॉर्टंट नाहीये. 10 पण पॉईंट भेटत असतील ना, चांगलीच गोष्ट आहे ना. ह्या 70 ला जाऊ द्या 75 पर्यंत, ह्या येऊ द्या 100 रुपयाला 95 रुपयाला.
75 95 20 पॉईंटचा डिफरन्स झाला, देन त्याच्यानंतर एंट्री करा. जवळ जेवढे येत असतील ना तेवढं त्याला येऊ देत जावा, देन त्याच्यानंतर एंट्री करत चला. का? तेव्हा ते सेम होणार आहे. तुम्ही काय करता इथं 70 65 तेव्हाच एंट्री करायला, हे डिफरन्स जास्त होते. मग डिफरन्स जास्त असला ना मग तिथून प्राइजेस आणखीन जास्त डिफरन्स करायला स्टार्ट करते. नवीन एटीएम मध्येच येणार, तुमची पोझिशन जाणार बाहेर आणि ते मध्ये येणार. त्यापेक्षा बेस्ट असेल की प्राइजेस जवळ येऊ द्या, देन त्याच्यानंतर जम्प करा. तेव्हा जम्प केल्यानंतर ऑटोमॅटिकली प्राइस सेम होईल आणि तुम्हाला तुमचा प्रॉफिट भेटेल. स्टॉप लॉस नावाची गोष्ट जी होती ते इथं तुम्हाला असं मॅजिक भेटेल आणि स्टॉप लॉस कधी भेटणार. कळते का श्रीकांत? येस सर. ओके, की प्राइजेस जवळ येऊ द्यायचंय. हा, व्यवस्थित तुझं चालू, मी स्क्रीनशॉट बघितलं मागं. मला काय तुला जास्त हे बोलायचं नाहीये. हे बघ, 2 गोष्टी तुला बोलल्यानंतर तुला ते डोक्यामध्ये तर घुसल आणि डोक्यामध्ये बसल्यानंतर पैसा तरी येईल, हे मस्त आहे. कुणाला इम्पॉर्टंट नाहीये, पैसा इम्पॉर्टंट आहे आणि हे Yes. मॅजिक इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी ह्या 2 गोष्टी बघायच्या. प्राइजेस जवळ येऊ द्या, मग कुठली पण प्राइस असेल. आता फक्त मी 75च घेतलं 95च घेतलं असंच नाहीये. तुम्ही सपोज एटीएमच्याच वरचा घेतच असाल, त्याच्यामध्ये 45 रुपये तुम्हाला प्राइस दिसत असेल आणि समोर समथिंग 70 रुपये प्राइस दिसत असेल. आता इथं पण हेच गोष्टी कन्फ्युजन होत असतात. जेव्हा क्रॉस सेक्शन करता, तुम्ही डिफरन्स काढता, तुम्ही 15 पॉईंटचं टार्गेट ठेवता, तुम्ही 20 पॉईंटचं टार्गेट ठेवता. तर हे गोष्ट टार्गेट तर फिक्स मी सांगितले. आता कुणाला 20 पॉईंटचं टार्गेट म्हणलं तर तुम्ही पण तेच करायला. हो, माझ्यापेक्षा पुढे जायचं बघा, माझ्याच मागं काय थांबायला मला ते कळणार गेलं. तुम्ही बघा ना, नवीन नवीन एखादी गोष्ट आपणच फाइंड आउट केली पाहिजे, आपणच शोधून काढली पाहिजे. तर तुम्हाला तुम्ही गोष्ट दिलीच आहे मॅजिक. आता 45 गेला 70 गेला, मी इथं नाही एंट्री घेणार लगेच 45ला. का? ते खाली जाऊ शकतो बाबा, 40ला जाऊ शकतं, 35ला जाऊ शकतं, 30ला जाऊ शकतं. नाही मी रिस्क देऊ शकत. मी काय करणार, ह्या 45ला जाऊ देणार 50 पर्यंत. मग 51-52ला गेला ना मी पंच करणार माझी ऑर्डर. मग 51-52 पासून तो लगभग 60 रुपयेपर्यंत, 58 रुपयेपर्यंत, 62 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट आणखीन जी की खूप जणांना माहिती नसेल, जसं मी ऑप्शन चेन वॉच केलंय, अजून एक गोष्ट मला भेटले ते म्हणजेच सपोज 45 आणि 70 सांगतो, ज्या साईडची प्राइस जास्त असेल. हे बघा, मी सगळं माझं जिंदगीची माझ्या लाईफ मधले सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला देते. लाईफ मधल्या माझ्याकडे एक पण अशी गोष्ट नाही की मी तुमच्यासोबत लपून ठेवले. लपून ठेवलेल्या गोष्टी होत्या, ह्याच गोष्टी होत्या, ते पण मी आज तुम्हाला देऊन टाकायला. आता बघा, हे 70 रुपयाची जी प्राइस असते हे कमी होत असते आणि हे वाढत असतं. जेव्हा हे सेम होत असते, सेम जेव्हा होत असते त्याच्यानंतर हे 60 होतं, सपोज हे 55 होतं आणि हे 55 होतं. हे झालं 55 आणि हे पण झालं 55. आता मला सांगा, 55 झाल्यानंतर ह्याच्या अगोदर 55 होण्याच्या अगोदर एलटीपी कोण कमी झालाय आणि कोण वाढला? हे कमी झाला बरोबर खालचा आणि हे वरचा वाढला. त्याच्या टायमिंगला तुम्ही अजून एक पोझिशन बनवू शकता किंवा अजून एक लॉजिक बनवू शकता. ते म्हणजे हे 55 रुपयाचं आहे ना, जे कमी झालेलं आहे ना, हे फिर से ऊपर जाएगा. 55 रुपयाचा प्रीमियम नंतर अजून वर जाणार 60 70 80. हे गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट मी सांगितली नव्हती आजपर्यंत तुम्हाला. तर हे गोष्ट वॉच. ऑप्शन चेनच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला द्यायला. आता कसं असते, कोणाच्या डोक्यामध्ये बसतं, कोणाच्या डोक्यामध्ये बसत नाही. ज्याच्या बसतं त्यानं कमवलं पाहिजे, ज्याच्यामध्ये बसत नाही त्यानं ऑफिसला यायला पाहिजे. मी एवढं सांगू शकतो, बाकी याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही. ऑप्शन चेन बेस्ट आहे. कोण म्हणतं याच्यामध्ये ट्रेंडी मार्केटला प्रॉफिट काढता येत नाही, फक्त साईडवेजला येतं. तर सर तुम्हाला मी सांगू इच्छितो, 4 वर्ष झालं पांढरे केस झाले माझे, मी आजपर्यंत पैसा बनवला तर त्याच ऑप्शन चेन मध्ये पैसा बनवलाय. अदरवाईज मी कुठंच पैसा बनवला नाहीये. आज पण मी पैसा बनवून दाखवतो. ट्रेंडी मार्केट असो अथवा कसलं पण मार्केट असो, या माझ्या पैसे माझं PNL बघा, तुम्हाला माझं प्रॉफिट दिसून येईल. ते गोष्ट आहे. तेच गोष्ट तुम्हाला द्यायची आहे. जिथे प्रॉब्लेम येत असेल तुम्ही कॉल करा. मी म्हणलोय तुम्हाला ऑलरेडी. हा, मला कॉल करा. मी आजपर्यंत तुमचा कॉल रिसिव्ह केला नाही असं झालंय का कधी? आणि होऊ पण शकत नाही. म्हणजे सगळ्याचे नंबर सेव्ह आहेत, मला माहिती आहे कोण फोन केलंय. हा चला उचला, असं मला स्वतः मोबाईल म्हणतं की कुणाला उचल फोन, आपल्याच फॅमिली मधला आहे मी. सो मी उचलतो, तुम्ही मला फोन करा, मी सांगून जाईन तुम्हाला सगळ्या गोष्टी. फक्त आता हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मॅजिकची. ओके, मॅजिक पळवा. नुसते स्टोरी पडले पाहिजे, फक्त मॅजिक मॅजिक मॅजिक. लोक येडच व्हायला पाहिजे काय मॅजिक म्हणून. मग आपण सांगू आम्ही जादूगर आहोत, 100 रुपये दिल्यानंतर आम्ही जादूचा शो करून दाखवतो. समजते का?
हो सर. तुम्हाला हो समजले का? सर. कळलं हो का? समज हे नवीन कन्सेप्ट. ओके, हे इथपर्यंत कळलं. गोष्ट आजपर्यंत म्हणजे तुम्हाला सांगितली नव्हती. हे मला द्यायचं होतं, मला ईव्हीएम म्हणजे आपलं ह्याच्यानंतर द्यायचं होतं, काय म्हणते, रिझल्टच्या नंतर मी सेशन घेणार होता तुमचा. बट असो, आज मुहूर्त लागलाच आणि ते तुम्हाला भेटलंच. ह्याच्यावरती तर तुम्ही पैसे कमवसाल एवढं मी ठामपणे बोलू शकतो. सगळ्याच गोष्टी दिल्या तुम्हाला. आता इन द मनीच्या पण दिली, आउट ऑफ द मनी पण दिली, देन ओटीएम पण दिली, की ओटीएम मध्ये काय बघून काय करायचं. ओके, समजते. बस तुमची 40 मिनिटं तुम्ही असे आम्हाला दिलात, आम्हाला खूप 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 छान वाटलं. तुमचाच टाइम आम्हाला पाहिजे होता, आमचा टाइम तुम्हाला नाही पाहिजे होता. आणि तसं तर बघा, 43% आहेत सध्याला. लगभग लगभग 50 होते वाटतं ना. ओके, 50 होते, जे की आता 43 आहेत. आता एक सांगतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ज्या गोष्टी प्रॉब्लेम देत असतील ते तुम्ही मला विचारू शकता, मी त्याचं सांगेल. त्याच्यानंतर मग आपण एंड करू. मी एक रिव्हिजन टाईप घेतोय, जे उशिरा आले असतील त्यांना पण त्या गोष्टी कळेल. मी पहिल्यांदा एक गोष्ट घेतली, मी सांगितलं तुम्हाला की एक्झिट पोल नुसार सगळ्या उद्याच्या तारखेमध्ये परवाच्या तारखेमध्ये काय मार्केट बिहेव करणार ते गोष्ट सांगितली. मार्केट गॅप अप गॅप डाऊनचा सिनॅरिओ सांगितला. टार्गेट तुम्हाला निफ्टीचे दिलेले आहेत, वरचे खालचे. ओके, त्या बेस्ड. आणि बँक निफ्टीमध्ये बँक एक्समध्ये सेन्सेक्समध्ये पळू नका. नवीन जण स्टॉप लॉस असं सेकंद 0 सेकंदामध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होईल, जे पण तुम्ही लावला असाल ते. सो त्या गोष्टीमध्ये पळू नका. पळायचं असेल निफ्टीमध्येच पळा, त्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करायचं असेल तर. देन त्याच्यानंतर मी रिझल्टचं तुम्हाला ओपिनियन सांगितले, की किती रिझल्ट कोणाचा आल्यानंतर मार्केट बिहेव करू शकतो. देन त्यानंतर थोड्याफार अशा गोष्टी दिल्यात जे की तुम्हाला माहिती असो अथवा नसो, माझं काम आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी देणं. देन हे ऑप्शनचं सांगितलंय तुम्हाला, ऑप्शन मॅजिकचं, की हे मॅजिक कसं राहायला पाहिजे, कसं वर्कआउट होणार, ह्या सगळ्याच गोष्टी आता सगळंच प्रॉपरली तुम्हाला दिलंय. प्रॉपरली म्हणतोय. ओके, जे नाही आले असतील ते त्यांची चूक आहे, ते त्यांची मिस्टेक आहे. हे आता मॅजिक रिपीट होणार नाही. मॅजिक हे मी तुम्हाला आय थिंक 4थ्यांदा सांगतोय. ओके, 4थी वेळेस आहे हे मी तुम्हाला सांगते. हा, आता तुम्हाला कळत नसेल ना, ऑफिसवरती यावं लागेल. ऑफिसवरती मी तुम्हाला समजून सांगतो, बाकी ऑनलाईन मी घेत बसणार नाही. सर निफ्टी मध्ये वर ट्रेड केला चालेल का आता? कधी? निफ्टी मध्ये मिड कॅप निफ्टीला. येस येस, बिलकुल चालेल ना. अजून एक गोष्ट आहे, एक्सपायरी नसेल आणि ओआय मॅजिक ट्राय करायचं असेल ना, नाही ती गोष्ट मी सांगत ना, तुम्हाला ऑफिसवर यावं लागते, मग सांगतो. ओके, सांग सांगा. एक्सपायरी एक्सपायरी पण ठीक आहे नसेल, सर. एक्सपायरी नसेल आणि तुम्हाला ओआय मॅजिक वरती वर्क करायचं असेल ना, ते पण आहे माझ्याकडे. पण ते मी नाही सांगणार तुम्हाला असं ऑनलाईन, त्याला ऑफलाईन यावं लागेल. ऑफलाईन म्हणजेच ऑफिसला व्हिजिट करावं लागेल, तेव्हा मी सांगेल तुम्हाला. या तुमचे चरण स्पर्श करा आमच्या ऑफिसवरती, आम्हाला चांगलं वाटेल. नक्कीच सर. येस, बघू आता, नक्की म्हणलात कधी येतात. मग बाकी प्रतीक, कशी आहे तब्येत? ठीक आहे. झाला का दवाखाना कमी? त्याचा आहे अजून मी दवाखान्यातच. दवाखान्यात आहे. ओके, कधी आहे सुट्टी मग? 30 तारखेवर होती. ओके ओके ओके, यायचंय का पुण्याला आता? येणार होती. ओके, नाही पुणे सुटत नाही आपल्याला. बाकी अजून कोण कोण आहे बाबा? अरे गिरीश आहे तू पण? गिरीशला हो, आलो. समजतं का आजचं? हो, नवीन फक्त मला ओटीएम साठीच होतं. ओके, तो ओटीएम जे क्रॉस बघायला सांगितलं ते नवीन होतं त्याच्यात. येस येस. अजून अरे अमोल शेठ पण आहेत. वा 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 वा. चलो, बाकी कोणाला काय विचारायचंय? विचारत चला हो. हे बघा, पैसा सगळ्यालाच पाहिजे असतो, पैसा सगळ्यालाच बनवायचा आहे. तुम्ही जोपर्यंत विचारणार नाहीत ना, तोपर्यंत त्या गोष्टी येणार नाहीत. हा, बाकी जे नवीन आहेत, जे नवीन बॅचेस म्हणजे समथिंग एप्रिलची बॅच आणि मेची बॅच असेल, त्यांना आजचं सेशन म्हणजे हे मॅजिकचं कळालं, मी चालतं मी ग्रुपवरतीच विचारतो, ग्रुपवरती डिस्कस करू, असं नको इथं.
चलो बाकी भेटू लवकरच. आता असंच मुहूर्त काढू, त्याच्यानंतर आपण सगळे सोबत येऊच लवकर. फक्त गोष्टी लक्षात ठेवा, मी ज्या सांगितल्या असतील ते. उशिरा आला असाल मी रेकॉर्डिंग सेंड करायला लावेल, रेकॉर्डिंग बघून घ्या. रेकॉर्डिंग मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आणखीन एकदा रिपीट ऐकायला भेटतील, त्या गोष्टी डोक्यात येतील आणि तेच पुढं कंटिन्यू ठेवा. ओके. आणि पर्सनली झालंच तर या विजिट करा. मी तुम्हाला बोलेल कसं असतं, ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये खूप फरक असतो, बोलता येत नसतं, कॉलवरती पण बोलता येत नसतं. एकदा या विजिट करा. ज्या गोष्टी प्रॉब्लेम असतील माझ्या पुढं घेऊन बसा, मी तुम्हाला पण प्लॅनिंग देईल, सोल्युशन देईल. ऍक्च्युली आपण काय करतो, कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं मी प्रॉपर एक गायडन्स तुम्हाला करू शकतो. बाकी त्याच्या व्यतिरिक्त तर काय नाही, एवढंच करू शकतो. ओके ओके. सर वर्कशॉप कधी असेल? वर्कशॉप कोणतरी विचारलं राव, वर्कशॉप कधी आहे म्हणून. वा वा. वर्कशॉप आपला आता झाले मार्च मध्ये. आता जे वर्कशॉप असेल ते पुढच्या मार्चला असेल. आपण ते वर्कशॉप म्हणजेच आपलं फर्स्ट इयर होतं मागच्या वर्षी 1 मार्चला. एक वर्ष कंप्लीट झालं होतं MK ट्रेडिंगला, त्यासाठी ते त्या तारखेला ठेवलं होतं. आता तेच हे झालंय, म्हणजे फिक्स झालेलं आहे की दरवर्षी त्याच डेटला आपण वर्कशॉप करायचं. ते आता हे वर्कशॉप जे होईल तुमचं, ते तुमचं सर्टिफिकेशनचं पण वर्कशॉप मध्येच असेल. देन अॅनिव्हर्सरी पण असेल सेकंड इयरची, म्हणजे की मार्चमध्ये पुढच्या वर्कशॉप आपला असेल. लांब आहे आणखी, त्या टायमिंग पर्यंत तुम्ही सगळे करोडपती होचाल असं वाटतंय मला. हो का? कोण लॅम्बोर्गिनी, कोण पॉर्श, कोण रेंज रोवर, कोण अजून मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात तुम्ही वर्कशॉपला. फक्त फॉर्च्यून पुण्याच्या रोडवरती जाऊ नका. काय काय? तुमचा Porsche आशीर्वाद वगैरे नाही का? निबंध लिहावा लागेल सर. हा निबंधला. आमचा आशीर्वाद कधी नव्हता तुमच्यासोबत, तुम्हालाच माहिती नाही. आमचा आशीर्वाद कोणाचा असं नाही की आशीर्वाद नाहीये, आमचा आशीर्वाद आहे सगळ्यांना. आणि तुमचा आशीर्वाद माझ्यापाशी आहे म्हणून मी आज सध्या इथं आहे. तुमचा BMW आशीर्वाद नका. BMW मर्सिडीज घेण्याआधी 300 शब्दाचा निबंध लिहायला शिकून घ्या. काय काय काय? तर BMW गाड्या घेण्यापेक्षा आपल्याला इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट केलेलं परवडेल. हे मग मुद्द्याचं बोललं, एकदम बेस्ट. हे आवडलं, हे माइंडसेट पाहिजे आपल्याला. हे माइंडसेट असेल ना, तो आपला माणूस. ओके. बाकी नंतर आपण अजून एक करू, वर्कशॉपला निबंध लिहायची स्पर्धा ठेवू. चालेल सर. आता महागातल्या गाड्या घ्यायची म्हणजे माहिती असायला हवं ना निबंध कसा लिहायचा. हो ना, तेच बघू. चलो फिर मिलते. छान वाटलं सगळ्यांना भेटून, खूप दिवसांनी भेटलो तेच. थँक्यू सो मच सर. आणि तुमचे पण खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात, तुम्ही अटेंड केलात हे सेशन. मी खूप मनापासून तुमचा आभार मानतो. आणि असंच तुमची साथ आम्ही आभार मानतो तुमचे, तुम्ही वेळ दिला आमच्यासाठी आज. तुमची साथ असंच असू द्या शेवट कायम, लॉंग रन. आपण सगळ्या गोष्टी करू. या बिंदास ऑफिसवरती सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. जे असेल माझ्याकडून ते मी तुम्हाला करेन. बाकी तुमच्याकडून जे असेल ते माझ्यासाठी तुम्ही करू शकता एनी टाइम. मी खुश आहे. आणि देन वाटतं जुलैमध्ये एक असेल गोष्ट माझ्याकडून तुम्हाला, तर जुलैला मी तुम्हाला सांगतो, आताच नाही सांगणार. ओके. ओके सर. बाकी समजल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित? हो सर. ओके चलो फिर हो सर. जल्दी ही मिलते हैं, तब तक के लिए बाय बाय. ओके. बाय. बाय सर, काळजी घ्या. हो जाओ अभी. बाय बाय.